तर आजच्या ब्लॉगची सुरुवात माझी अशा प्रकारे झाली, कारण फायनली आज मी चालली आपला कल्चर एक्सप्लोर करायला आणि आज आखरी दिवस आहे माझ्या ट्रिपचा. सो रेडी वगैरे होऊन आम्ही चाललो आता तीरथगड वॉटरफॉल आणि ही जागा खूप जास्त ऑसम आहे. आणि इथे माझी भेट झाली मुरिया जनजातीच्या ट्राईब सोबत आणि हे मला काहीतरी विचारत होते पण मला यांची लँग्वेजच नव्हती समजत. आज माझं स्वप्न पूर्ण झाला, कारण असे आदिवासी मी फक्त फोटोज मध्ये बघितलाय आणि आज हे माझ्या समोर आहे. आणि मेन म्हणजे आम्ही गेलो बस्तरच्या विलेजेस मध्ये. काही नाही यार, पण यांचे घर इतके सुंदर राहतात. सगळे फोटो व्हिडिओ काढत होते पण मी यांच्या इंटरव्ह्यू घेण्यामध्ये बिझी होते. ह्या दादासोबत बोलल्यावर माहित झाला का यांच्याकडे एज्युकेशन आणि हॉस्पिटलची पण सुविधा नाही आहे. मला यांची लँग्वेज समजत नव्हती पण हे दादा मला ट्रान्सलेट करून देत होते हिंदीमध्ये. मग ह्या आजीने माझा जुडा करून दिला. खरंच यार, बस्तरच्या लोकांचा स्वभाव खूप जास्त प्रेमळ राहते. यांच्याकडे शहरासारखी सोयी सुविधा नाही तरी पण किती खुश आहेत आपल्या लाईफ मध्ये. आणि पुन्हा एकदा आम्ही गेलो बस्तरच्या हाटूम मध्ये. बस्तर मध्ये खुल्लेआम मोवाची दारू विकतात. इकडे राहुल ना तर एक गिलास मारून बी टाकलं. बस्तर मध्ये खूप जास्त फेमस आहे लांदा. तुम्ही कधी याल ना तर नक्की ट्राय करा. बस्तर मध्ये 4-5 दिवस कसे का गेले काही समजलाच नाही मला. तर ही ट्रिप जिंदगी भर आठवण राहील. आणि जिथे आपली न्यू जनरेशन मॉडर्न होत चालली तिथेच बस्तर मध्ये आजही लोक आपली परंपरा आपली संस्कृती जपतात.